आम्ही करोडो कुटुंबांना लखपती बनवणार, गरीब कुटुंबातील एका महिलेला 1 लाख रुपये देणार, राहुल गांधींकडून अमरावतीमध्ये आश्वासनांची खैरात। भाजपकडून शिवसेनेच्या सातबाऱ्यावर गद्दारांचं नाव, गद्दारी झाली नसती तर राज्याला वेगळ्या वळणावर नेलं असतं, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांसह भाजपवर हल्लाबोल। महाविकास आघाडीचा 48 जागा जिंकण्याचा दावा हास्यास्पद, काँग्रेस हिंदूंची संपत्ती काढून मुस्लिमांना देणार, यावर गप्प का? बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना ट्विटरवरून थेट सवाल। कोकणची जनता राणेंना जागा दाखवेल, राणेंची अजून गुंड प्रवृत्ती गेलेली नाही, विनायक राऊतांकडून राणेंच्या वक्तव्याचा समाचार। अमरावतीमध्ये दंगल घडू नये म्हणून आमची माघार, मैदानाच्या राड्यावर बच्चू कडूंचं स्पष्टीकरण। बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट आमदार, नवनीत राणांना पाडण्यासाठी ठाकरेंकडून सुपारी घेतली, आमदार रवी राणा यांचा बच्चू कडू यांच्यावर हल्लाबोल। 2016 मध्ये भाजपसोबत सत्ता स्थापनेचा आदेश दिला होता, मंत्रिपद देखील ठरली, खाते वाटपही झालं होतं, सुनील तटकरेंचा शरद पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट। शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणामध्ये सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लीन चिट। दक्षिण मुंबईच्या उमेदवारी संदर्भातला सस्पेन्स अद्यापही कायम, यामिनी जाधव, राहुल नार्वेकर, मंगल प्रभात लोढा यापैकी कुणाला मिळणार उमेदवारी, याकडे सर्वांचं लक्ष। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।